होता गुरुवार म्हणून जेवणामध्ये केलता जिरा राईस आणि तूर डाळची भाजी. अख्खी तुरीची डाळ होती ही, पहिल्यांदाच केलती भाजी. जेवून घेतला आणि संध्याकाळी सगळी घरातली गेलती लग्नाला. आमच्याच कुटुंबान लगीन होता म्हणजे चुलत आत्याचा. सगळी घरातली गेलती, मी नव्हतं गेलं तर त्यांनाच सांगला मी की मिनी ब्लॉग काढा म्हणून. आता हल्दीला लग्नाला तर मी नव्हती गेली पण घरातली सगळी गेलती तर मी त्यांना ब्लॉग काढायला सांगला, कारण की मी एकटी जाईल तेच स्टोरी ना तुम्हाला दाखवू. मी बघतच्या सगळ्या फॅमिली मेंबरचं सगळं अपडेट तुम्हाला भेटलं पाहिजे म्हणजे डेली रुटीनचं. लगीन लागल्या इथं झाला काकूसांचा फोटोशूट चालू. सगळ्या कशा लाईन उभ्या राहिल्या बघा हाय करून. आमच्या कुटुंबानच 2 लग्न होती म्हणजे ज्या दिवशी चुलत आत्याचा लगीन होता त्याच दिवशी चुलत काकाचा पण होता तला. सगळी घरातली लगीन लावून डायरेक्ट तिथं तालनालाच पोहोचली. तिथं पण यांचा फोटोशूट चालू झाला. नवऱ्याला मध्ये ठेवलेल्या ना या सगळ्या राहिलेल्या लाईन, नवरा राहिला मागं ना या सगळं हायलाइट होतो. कुठं पण जाऊ दे ना आमचं चिंटू शर्ट मस्ती ना असा होईन का. सगळे मांडवानीच इकडून तिकडून उड्या मारू. आता पहिले कसं वड्या बनवायचं तर सगळ्या बायका एकत्र यायचं ना वडं बनवायचं, पण आता कसं गुलगुले बनवतात तर दुपारीच गुलगुले बनवून ठेवतात. यानं काही वडं तापाचं तर काम नव्हतं म्हणून सगळे बसलेले लसूण सोलायला. सगळ्या आत्या सवीना काकू सवी मिळून लसूण सोलला. एकटीच घरी होती, सगळी गेलती 6 वाजता लग्नाला ना घरी आली 9:30 वाजता. तो राज भूक लागलेली. इथे यातानी आम्ही बिर्याणी आणली कारण की जेवण तर बनवलाच नव्हतं. जेवण घेतल्यानंतर गोलवाल तिचा आयफोन दाखवायला बोलतो, बघ मी नवीन आयफोन घेतले. काम आहे बरं, आयफोन पण तुझ्या सरकार डब्बा आहे बारीकचा बारीक. तर काही असं आजचा मिनी ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्यासोबतच युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका. हो, बाय बाय.